तर आमचं असं निवेदन आहे की बाबा सदर नराधमाला आपल्या पवित्र कळवा स्मशानभूमीमध्ये त्याला कुठे जागा मिळू नये त्याच्या आमच्या विधीसाठी आमचं मनसेचं व तसंच नागरिकांच्या वतीने तुम्हाला निवेदन आहे. माझा मी रिपोर्ट देऊन टाकला. आम्ही काही फॉर्मॅलिटीज केली आणि त्यांना सांगितलं की बाबा आमच्या इथले लोक त्याला हे करायला द्यायला तयार नाही आहे. तुम्ही जो शिंदेच्या बातमीमध्ये जे डेटा दिलेला आहे काय असेल त्या संदर्भात काय सांगा? आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर येथील जी घटना घडली त्यातील तो जो नराधम आहे अक्षय शिंदे त्याला आपल्या कळव्यातील स्मशानभूमी आहे तिथे दफन करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. तर अशा कुकृत्य आणि विकृत मनोवृत्ती असलेल्या व्यक्तीला आम्ही कळव्यासारख्या पवित्र भूमीत का दफन करावे याला सर्व नागरिकांचा विरोध असेल तसेच सर्व मनसैनिकांचा याला विरोध असेल. पुढचं पाऊल काय असेल जर इथे जर दफनविधी करण्याचं प्रशासनाने योजले तर आम्ही मनसे स्टाईल तिथे आंदोलन करू. एक महिला आहात आणि तुम्ही आज निर्णय घेतले त्या संदर्भात काय सांगा? आम्ही एक महिला आहोत पण या संदर्भात जर असे प्रकार घडायला लागले तर मी तर स्वतःहून सांगेल. इव्हन माझ्या बरोबरच्या जेवढ्या लेडीज आहेत सगळ्या असे सांगतील की ह्या अशा नराधमांना फाशी व्हायला पाहिजे. पण जर फाशी होत नसेल तर असे एन्काउंटर प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे जेणेकरून प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलीला, प्रत्येक आईला न्याय मिळेल.